शेवटचे दोन फॉर्म्युले लिहून घ्या खाली फक्त. एरिया ऑफ पॅरलोपिपेड अगोदर काल रात्री सांगितलं होतं ते. एरिया ऑफ पॅरलोपिपेड. पॅरलोपिपेड म्हणजे बॉक्स जो असतो त्याला आपण पॅरलोपिपेड म्हणतो. तो क्यूब सारखा असेल तर त्याला क्यूबॉइड म्हणतात आणि रेक्टँगल सारखा असेल तर पॅरलोपिपेड म्हणतात. तर तो एरिया आपण कसा काढतो? हे थेरम प्रूव्ह करायला येतं. आता फक्त फॉर्म्युला लिहून दिलाय. प्रॉब्लेम घेताना आपण हे थेरम प्रूव्ह पण करणार आहोत. याचे हे बघा, इथे हा समजा ए बार असेल, हा वेक्टर बी बार, हा वेक्टर सी बार. कोणताही एक व्हर्टेक्स घ्या. हा व्हर्टेक्स घेतला तर 1 2 3, हा घेतला तर 1 2 3, हा व्हर्टेक्स घेतला तर 1 2 3. असे कोणतेही तीन को इनिशियल वेक्टर जर घेतले तर त्याचं व्हॉल्यूम काढता येतं. ते व्हॉल्यूम काय येतं? व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड इज इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. मात्र तीनही एकाच व्हर्टेक्स मधून जायला पाहिजेत, म्हणजे को इनिशियल पाहिजेत. ते समजलं? आणि सेकंड फॉर्म्युला आहे याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन. तर टेट्राहेड्रॉन कसा असतो? लाईक दिस. याला 4 व्हर्टायसेस असतात. हे बघा 4 व्हर्टायसेस दिसतात ना, 1 2 3 आणि 4. सरफेसेस किती असतात याला? हे बघा, हा इकडचा सरफेस, हा इकडचा एक सरफेस, खालून एक सरफेस आणि पलीकडून एक सरफेस. तर हे सरफेसेस किती झाले? 1 2, पलीकडचा 3 आणि खालचा 4. तर इथे जर असं असेल, समजा हा ओ ए बी आणि सी. समजा हा असेल ए बार, हा असेल बी बार आणि हा असेल सी बार. तर ह्या टेट्राहेड्रॉनचं व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/6 बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. हा फॉर्म्युला यूज करतो आपण. समजलं? मात्र हे को इनिशियल वेक्टर्स पाहिजेत तीनही. इथून असेल तर हा ए बी बार, ए सी बार आणि एओ बार. हा जर घेतला तर बी ए बार, बीओ बार आणि बी सी बार. हा व्हर्टेक्स घेतला तर सीबी बार, सीए बार आणि सीओ बारचं काय घ्यायचं? बॉक्स प्रोडक्ट घ्यायचा. त्याला 6 ने डिवाइड करायचं. ते व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन येतं. दोन फॉर्म्युले लिहून घ्या पटकन. पुढे नाव द्या. डायरेक्शन angles. डायरेक्शन अँगल्स, त्याच्यानंतर डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज. और डायरेक्शन प्रोपोर्शनल्स. और हे लगेच नका लिहू, फक्त डायरेक्शन अँगल लिहा तुम्ही. डायरेक्शन नंबर्स. आता डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय? तर हे बघा, समजा हे तीन ऍक्सेस आहेत. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आणि इथे ही लाईन आहे, ही लाईन पास होते. तर या लाईनचा अल्फा अँगल एक्स ऍक्सिस बरोबरचा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अल्फा अँगल, पॉझिटिव्ह वाय बरोबरचा बीटा आणि पॉझिटिव्ह झेड बरोबरचा गॅमा अँगल. अल्फा, बीटा आणि गॅमा यांना काय म्हणायचं? डायरेक्शन अँगल्स. लक्षात राहील तुमच्या? डायरेक्शन अँगल्स अल्फा एक्स ऍक्सिस बरोबर, बीटा वाय ऍक्सिस बरोबर, गॅमा झेड ऍक्सिस बरोबर. तर त्याला म्हणायचं डायरेक्शन अँगल्स. हे स्पेस मध्ये आहे. आता हीच लाईन जर एखादी लाईन अशी असेल,
समजा लाईन एखादी इकडे असेल, ही अशी लाईन आहे, तर हिचे डायरेक्शन अँगल्स काय येतील? मग ती ओरिजिन मधूनच पास व्हायला पाहिजे ऑलवेज, तर त्याची गरज नाही. समजा ही लाईन अशी पास होते इकडून, तर मग काय करायचं? हा जो निळा पेन दाखवलाय मी ह्या हातामध्ये, तर ही लाईन अशी पास होत असेल तर हिचे डायरेक्शन अँगल्स कसे काढायचे? तर हिला पॅरलल करायची ही लाईन, म्हणजे हिला पॅरलल एक लाईन काढायची ओरिजिन मधून पास होणारी. समजा हिचे काढायचे ना, मग ही अशी आहे, तर हिला पास होणारी अशी पॅरलल लाईन, हिला पॅरलल ओरिजिन मधून पास होणारी लाईन काढली. ही अशी आहे ना, मग ही अशी करा, ही अशी करा. समजा ही लाईन अशी आहे, हिचे काढायचे तर ही लाईन अशी करायची. मग हिचा एक्स ऍक्सिस बरोबर हा जो आहे अल्फा अँगल, वाय ऍक्सिस बरोबर बीटा आणि हा गॅमा, तर ह्या लाईनचे ते डायरेक्शन अँगल्स. ती लाईन अशी पास होत असेल तर हा असा फिरवा इकडे, हा असा. तर ह्या लाईनला पॅरल ही लाईन काढली परत ओरिजिन मधून पास होणारी, मग अल्फा, बीटा आणि गॅमा तिचे डायरेक्शन अँगल. समजलं कोणती लाईन कुठूनही पास झाली तर ही खालून जरी गेली अशी जात असेल तर हिला पॅरल काढायची अशी लाईन, ही अशी, आणि मग हे अल्फा, त्याच्यानंतर हा बीटा आणि हा गॅमा अँगल काढायचे. समजलं का मॉड्यूल तुम्हाला हे सगळ्यांना? डायरेक्शन अँगल्स. मग डायरेक्शन अँगल्स काय? तर इथे बघा मी हेच काढतोय आता, हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, आणि ही लाईन काढली मी इथे डॉटेड. तर एक्स ऍक्सिस बरोबरचा हिचा अल्फा अँगल, वाय ऍक्सिस बरोबरचा बीटा अँगल आणि झेड ऍक्सिस बरोबरचा हा गॅमा अँगल, गॅमा. दे आर डायरेक्शन अँगल्स. म्हणजेच काय? अँगल्स मेड बाय लाईन, अँगल्स मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन of x, y, z axis. Angles made by line with positive directions of x, y, z axis respectively. They are denoted by alpha, beta and gamma. समजलं? आता हे लिहिलं डायरेक्शन अँगल्स. आता हे डायरेक्शन अँगल्स आहे. अल्फाचा कॉस रेशिओ घेतला, बीटाचा कॉस रेशिओ घेतला आणि गॅमाचा कॉस रेशिओ घेतला, तर यांना म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन अँगलचे हे अँगल आहेत, त्यांचे कोसाइन रेशिओ घ्यायचे, त्याला आपण डायरेक्शन कोसाइन्स म्हणतो. हा कॉस अल्फा एल ने दाखवतो आपण, कॉस बीटा एम ने दाखवतो आणि कॉस गॅमा एन ने दाखवतो, LMN. समजलं? डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे डायरेक्शन अँगलचे कोसाइन रेशिओ, त्यालाच डायरेक्शन कोसाइन्स म्हणतो. आता डायरेक्शन रेशिओज किंवा प्रपोर्शनल किंवा नंबर्स म्हणजे काय? तर एल म्हणजे कॉस अल्फा आहे, कॉस बीटा म्हणजे एम आणि कॉस गॅमा म्हणजे एन. तर एल अपॉन ए, एम अपॉन बी, एन अपॉन सी. म्हणजे LMN जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत त्याला प्रपोर्शनल जे नंबर असतात त्याला डायरेक्शन प्रपोर्शनल किंवा डायरेक्शन रेशिओज किंवा नंबर्स म्हणतात. एबीसी आर, किंवा इथे लिहितो मी नंबर्स विच आर प्रपोर्शनल, नंबर्स विच आर proportional to L, M, N. That is direction cosines. डायरेक्शन कोसाइन्सला प्रोपोर्शनल नंबर जे असतात त्या नंबर्सला काय म्हणायचं? डायरेक्शन रेशिओ. समजा डायरेक्शन कोसाइन्स असतील 1, 2 आणि 5, हे डायरेक्शन कोसाइन्स असतील. याला प्रोपोर्शनल नंबर समजा घेतला मी 2, इथे याला घेतला 4, इथे 10. बघा 1 to 5 डायरेक्शन कोसाइन्स असतील तर हे बघा हा सगळ्यात स्मॉलेस्ट रेशिओ जो येतो यांचा काय येतो? हा 1/2, इथे पण 1/2, इथे पण 1/2. तर 2, 4, 10 काय झाले? डायरेक्शन रेशिओज. पुन्हा मी असं घेतलंय, हे 1, 2, 3 डायरेक्शन कोसाइनच आहे. तर 1, हा 2 आणि हा 5. समजा मी इथे 3 घेतला तर इथे घ्यावं लागेल आपल्याला 6 आणि इथे घ्यावं लागेल 15. 1/3, 1/3, 1/3 रेशिओ येतो. तर जसं 2, 4, 10 डायरेक्शन रेशिओज आहेत तसं 3, 6, 15 हे पण काय आहेत? डायरेक्शन रेशिओज आहेत. मग आता डायरेक्शन कोसाइन्स युनिक असतात आणि डायरेक्शन रेशिओज इन्फिनिटली मेनी असतात.
का बरं इन्फिनिटली मेनी? हे युनिक असतात कारण अल्फा बीटा गॅमा एका लाईनने एक्स ऍक्सिस बरोबर केलेला एकच अँगल असेल, बरोबर आहे की नाही? अल्फा वाय ऍक्सिस बरोबर केलेला एकच अँगल असेल बीटा. परत परत बदलेल का? समजा एका लाईनने एक अँगल फॉर्म केला 30 डिग्रीचा एक्स ऍक्सिस बरोबर, तो 30च राहील ना, तो बदलणार आहे थोडाच. लक्षात येतंय का? त्या लाईनसाठी दुसरी लाईन असेल ती 60 डिग्री करेल समजा एक्स ऍक्सिस बरोबर, पण अँगल तर एकच आहे ना, 30 किंवा 60 किंवा काय, तो त्या लाईनसाठी बदलेल का? नाही. म्हणजे डायरेक्शन अँगल्स युनिक आहेत एका लाईनसाठी. मग परत ते डायरेक्शन त्यांचे कोसाइन सुद्धा कसे असतात? युनिक. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स युनिक असतात. पण या डायरेक्शन कोसाइनला असे कितीतरी प्रपोर्शनल नंबर लिहिता येतात ना. 2, 4, 10 पण डायरेक्शन रेशोज आहेत, 3, 6, 15 पण डायरेक्शन रेशोज आहेत. तुम्ही अजून पण घेऊ शकता. 4 इथं 1/4 केलं तर 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 20, हे पण डायरेक्शन रेशोज लिहिता येतील. मग रिमार्क काय लिहिता येईल आपल्याला खाली? डायरेक्शन कोसाइन्स आर युनिक. Direction cosines are unique, but direction ratios are infinitely many. For same line, for a line म्हणूया, for a line, एका लाईन साठी. बरं, लक्षात आलं का तुमच्या हे जे काही सांगितलं ते? डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज आणि त्याच्या 2 रिमार्क समजल्यात का तुम्हाला? आता आपण किती गोष्टी शिकलोय? एक फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ पॅरललेलोपेपेड, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज, त्याच्या ह्या 2 रिमार्क्स. राईट ना, बोर्डवरच लिहून घ्या. डायरेक्शन अँगलच्या खालीला, डायरेक्शन कोसाइन्सच्या खाली हेला, डायरेक्शन रेशोज हेला, त्याच्यानंतर रिमार्क्स. झाल्यावर सांगा. याच्यानंतर बघायचं डायरेक्शन कोसाइन्स. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस हे काय असतात? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ऍक्सिस काय असतात रे? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ऍक्सिस इकडे बघा. आता समजा हे 3 ऍक्सिस आहेत. एक्स वाय झेड. आता ही लाईन असेल अशी तेव्हा आपण पाहतो हा अँगल अल्फा, त्याच्यानंतर बीटा आणि गॅमा. पण आता ही लाईन म्हणजेच आपल्याला एक्स ऍक्सिस इटसेल्फ घ्यायचा आहे असा, बरोबर आहे? एक्स ऍक्सिसच घ्यायचा आहे. मग आता एक्स ऍक्सिस बरोबर कितीचा अँगल फॉर्म होईल इथे? एक्स ऍक्सिस बरोबर 0, बरोबर आहे? हा, म्हणजे 0 डिग्री असेल. वाय ऍक्सिस बरोबर 90 डिग्री आणि झेड ऍक्सिस बरोबर किती असेल? 90 डिग्री असेल. मग आता इथे कसं लिहिता येईल आपल्याला हे? L इज इक्वल टू कॉस, अल्फाची व्हॅल्यू काय असेल? 0 डिग्री. M इज इक्वल टू कॉस, वाय ऍक्सिस बरोबर केलेला 90 डिग्री, झेड ऍक्सिस बरोबर केलेला 90 डिग्री. कॉस 0 ची व्हॅल्यू किती? 1. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आणि 0. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ऍक्सिस आर काय येतील ते? 1, 0, 0. सिमिलरली डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ऍक्सिस काय येतील रे? डायरेक्शन कोसाइन्स डीसीज, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ऍक्सिस काय यायला पाहिजेत? 0, 1, 0 येतील. कारण इथं 90 होईल, इथं 0 होईल आणि इथे 90 होईल. म्हणजे काय येईल ते? 0, 1, 0. दॅट इज असेल हे L इज इक्वल टू कॉस
90, m is equal to cos 0, n is equal to cos 90. काय येईल आता हे 0 1 0. आणि सिमिलरली मग थर्ड लिहून टाका. थर्ड काय आलं पाहिजे, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ऍक्सिस. तर ते काय येतील, झेड ऍक्सिस चे 0 0 1 लिहून टाका. 3 रिमार्क्स खाली, रिमार्कला परत खाली डायरेक्शन कोसाइन्स ऑफ, हे डिटेल लिहा थर्डचं. परत आठवत नाही तुम्हाला कसे आले म्हणून डिटेल लिहा. आता इकडे काय लिहिलं मी बघा, ही रिमार्क, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाइन मे बी अल्फा बीटा गॅमा और पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा. असं का, तर इथे बघा तुम्हाला मॉड्यूल मध्येच दाखवतो. आता ही लाईन आहे, समजा हे 3 ऍक्सेस आहेत एक्स वाय झेड, ही लाईन आहे, ही लाईन आहे अशी. ते सगळं पकडून ठेवता येत नाही का हाताने, पण ठीक आहे. इकडे बघा, ही लाईन आहे, इथं हा अँगल अल्फा, पण हा खालून अँगल जर असेल, ही लाईन अशी खालून पण जाईल ना इकडे, बरोबर आहे की नाही, खाली पण असेल ना ही लाईन. तर मग हा अल्फा असेल तर हा अँगल काय असेल, हा एवढा एक्स ऍक्सिस बरोबर पाय मायनस अल्फा असेल. हा अँगल जर हा अँगल बीटा असेल तर हा इकडचा अँगल काय असेल, पाय मायनस बीटा असेल त्याच्या लिनियर पेअर मधला. हा अँगल गॅमा असेल तर हा जर गॅमा असेल तर हा अँगल काय असेल, पाय मायनस गॅमा असेल, बरोबर की नाही. म्हणजेच डायरेक्शन अँगल्स एकतर अल्फा बीटा गॅमा घेऊ शकतो किंवा पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा पण घेऊ शकतो. म्हणजेच काय होतील हे एलिमेंट एकतर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा असतील किंवा कॉस पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा कॉस पाय मायनस गॅमा असतील. म्हणजेच ते ह्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकतात जर तो अॅक्यूट अँगल असेल तर, आणि तो ऑब्ट्यूस अँगल असेल तर त्या व्हॅल्यू निगेटिव्ह येतील. म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स थोडक्यात काय, तर डायरेक्शन कोसाइन्स हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही असू शकतात. लक्षात आलं का, डायरेक्शन कोसाइन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही असू शकतात. समजली रिमार्क ही, राईट डाऊन. थिअरमला अगोदर ही रिलेशनशिप theorem if L M N are direction cosines of a line, then prove that L square plus M square plus N square is equal to 1. ही रिलेशनशिप येते. एलिमेंट डायरेक्शन कोसाइन्स असतील तर L स्क्वेअर M स्क्वेअर आणि N स्क्वेअर यांची ऍडिशन काय येते, 1 येते. हे प्रूव्ह करायचंय. त्याच्या अगोदर 2 कन्सेप्ट रिमाइंड करतो मी तुम्हाला. ए बार डॉट व्ही बार 2 प्रकारे लिहू शकतो. जर ए बार असा असेल A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप, आणि हा बी बार असेल B1 I कॅप B2 J कॅप आणि B3 K कॅप. तर इथे ए बार डॉट बी बार ह्या केस मध्ये कसं घेतो आपण, ए बार डॉट बी बार A1 B1 I चे कंपोनेंट प्लस JJ चे कंपोनेंट A2 B2 प्लस KK चे कंपोनेंट
A3 B3 चा प्रोडक्ट असं घेतो जर आयजेकेच्या फॉर्म मध्ये असतील तर. आणि ए बार डॉट बी बार डायरेक्ट डेफिनेशन काय आहे त्याची, ए बी कॉस थिटा. त्यांच्यामधला अँगल दिलेला असेल तर आपण कसे घेतो, ए बी कॉस थिटा. ए म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड, बी म्हणजे बी बारची मॅग्निट्यूड. तुमच्या लक्षात आहे का हे? आपण डॉट प्रोडक्ट शिकलो दोन प्रकारे डेफिनेशन नुसार. त्याच्यामधला अँगल माहित असेल तर असा घेतो डॉट प्रोडक्ट, ते आयजेकेच्या फॉर्म मध्ये असेल तर असा घेतो डॉट प्रोडक्ट. तर या दोन डेफिनेशन आपल्याला यूज करायचे इथे. लक्षात आलं का? हे आठवलं का? बघा आता इकडे एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 घ्यायचंय आपल्याला. मग आता आपण काय करूया इथे, हे 3 ऍक्सेस एक्स वाय अँड झेड आणि ही लाईन काढली. तर इथे असा हा आय कॅप आहे, इथे आहे जे कॅप आणि इथे आहे के कॅप. या लाईनचा अलॉंग एक वेक्टर आहे, या लाईनचा अलॉंग एक वेक्टर आहे. इथे मी ब्ल्यू कलर दाखवतो. ए बार वेक्टर आहे. हा ए बार आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. लक्षात आलं? ही लाईन आहे, ह्या लाईनचा इथला अँगल आहे, हा अँगल आहे अल्फा, हा अँगल आहे बीटा आणि हा अँगल आहे ह्या ऍक्सिस बरोबर गॅमा. डायरेक्शन अँगल्स आहे. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या ए बारचा, ह्या लाईनचा अलॉंग ए बार आहे ना, आणि हा एक्स ऍक्सिसचा अलॉंग आय कॅप आहे. तर ए बारचा आणि आय कॅपचा आपण डॉट प्रोडक्ट घेऊया. ए बार आणि आय कॅपचा डॉट प्रोडक्ट घेऊया पहिल्या डेफिनेशन नुसार. काय होईल पहिल्या डेफिनेशन नुसार, ए बार म्हणजे ए बारच आहे, तर इथे ए बारची मॅग्निट्यूड म्हणजे ए, बरोबर आहे. इथे ए बारची मॅग्निट्यूड ए, तशी इथे पण ए बारची मॅग्निट्यूड ए. त्याच्यानंतर बी बारची मॅग्निट्यूड, तर बी बार ऐवजी इथं आय कॅप आहे, आय कॅपची मॅग्निट्यूड किती रे, 1. आणि आता कॉस, इथला हा कॉस थिटा ऐवजी इथे ह्या ए बार मध्ये आणि आय कॅप मध्ये कितीचा अँगल आहे, हा ए बार ह्या ज्या लाईनच्या अलॉंग आहे ना, तर तो ए बारच्या ज्या लाईनच्या अलॉंग आहे तोच अँगल असेल आय कॅप मध्ये. याच्यामध्ये ए बार जरी एवढाच असेल, त्या लाईनच्या अलॉंग आहे म्हणजे त्याची लाईन ऑफ ऍक्शन आणि हा आय कॅप यांच्यामध्ये अँगल किती आहे, अल्फा. मग इथे काय होईल, कॉस अल्फा. म्हणजेच इथे ए बार डॉट आय कॅप काय होईल रे, ए कॉस अल्फा होईल की नाही? सगळ्यांना समजलं हे ए कॉस अल्फा कसं आलं? ओके, नंबर 1. आता दुसरी डेफिनेशन यूज करूया. दुसऱ्या डेफिनेशन नुसार काय होईल, ए बार डॉट आय कॅप इज इक्वल टू, आता ए बार डॉट आय कॅप, इथे ए बार डॉट बी बार असे दिले. आता इथे जो ए बार आहे तोच ए बार इथे पण आहे, बरोबर आहे. फक्त आय कॅप जो आहे तो बी बार म्हणजे आय कॅप आहे, तर इथं आय कॅप आपल्याला आयजेकेच्या फॉर्म मध्ये आय कॅप कसा लिहिता येईल, आयजेकेच्या फॉर्म मध्ये आय कॅप असा लिहिता येईल 1 इंटू आय कॅप 0 इंटू जे कॅप प्लस 0 इंटू के कॅप असा लिहिता येईल की नाही? हे 0 0 होतं ना पुढे, बरोबर आहे. खाली 1 आय कॅप म्हणजे आय कॅपच राहतो की नाही. आय कॅप आयजेकेच्या फॉर्म मध्ये कसा लिहिलाय समजलं सगळ्यांना इथे. मग आता ए बार डॉट आय कॅप, जसं इथं ए बार डॉट बी बार घेतला तसा इथं ए बार तर तो तिकडे दिलेला आहे तो तसाच आहे. ए बार इज इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. मग आता इथे ए बार बी बार दिले तसे इथे ए बार आय कॅप दिले. मग आता इथे आय चे कंपोनेंट प्लस जे चे कंपोनेंट प्लस के चे कंपोनेंट घ्यायचे. काय होईल 1 इंटू A1 प्लस 0 इंटू A2 प्लस 0 इंटू A3. काय होईल फायनली, हे 0 होईल, हे 0 होईल. खाली काय राहिलं फायनली A1, बरोबर आहे. खाली शिल्लक काय राहिलं A1. याला ए बार डॉट आय कॅप A1 शिल्लक राहील. नंबर 2.
आता हे डेफिनेशन्स यूज केले आता पुसून टाकतो मी. आता सिमिलरली काय लिहू शकतो मी अजून? सिमिलरली थांबा, इथे अजून फ्रॉम वन अँड टू हे पण ए बार डॉट आय कॅप आहे आणि हे पण ए बार डॉट आय कॅप आहे. म्हणजे फ्रॉम वन अँड टू काय लिहू शकतो? A1 इज इक्वल टू ए कॉस अल्फा. A1 इज इक्वल टू ए कॉस अल्फा. सिमिलरली ए बार डॉट जे कॅप आणि ए बार डॉट जे कॅप काय येणार आहे? ए बार डॉट जे कॅप पहिल्या डेफिनेशन नुसार ए बार डॉट जे कॅप काय येणार आहे? इथे पहिल्या डेफिनेशन नुसार याची मॅग्निट्यूड 1 म्हणजे हे काय होणार आहे? इथे बीटा आहे ना त्यांच्यामधला आहे, ए कॉस बीटा होईल ते, कारण त्यांच्यामधला अँगल बीटा आहे. तर ए कॉस बीटा आणि ए बार डॉट जे कॅप काय होणार आहे? ए बार डॉट जे कॅप हे बघा इथे 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 तुम्हाला बदलायचं असं ए बार तो A1I प्लस A2J प्लस A3K आहे आणि जे कॅप तुम्हाला आयजेकेच्या फॉर्म मध्ये कसा लिहिता येतो? 0I कॅप प्लस 1J कॅप प्लस 0K कॅप. मग इथे काय येणार आता? हे ए बार डॉट जे कॅप हे 0 होईल, हे A2 होईल आणि हे 0 होईल, A2 राहिला. बरोबर. मग जसं इथे A1 ए कॉस अल्फा आलं तसं इथं काय येणार ह्या दोघांचं? A2 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू ए कॉस बीटा. अँड अजून एक काय लिहिता येईल रे? ए डॉट के कॅप नुसार A3 इज इक्वल टू ए कॉस गॅमा. लक्षात आले का? तीन रिलेशन्स बघा मग. आता इथे सिमिलरली मी फक्त लिहितो. सिमिलरली A2 इज इक्वल टू हे ए कॉस बीटा, A3 इज इक्वल टू ए कॉस गॅमा. आता हे रिलेशन थर्ड, हे रिलेशन फोर्थ, रिलेशन फिफ्थ. नाउ स्क्वेअरिंग अँड ऍडिंग 3, 4, 5. 3, 4, 5 चं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केलं तर काय होईल? A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर इज इक्वल टू हे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर गॅमा आणि त्यांच्यामध्ये तिघांमध्ये कॉमन काय राहील? ए स्क्वेअर. एक कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. ए स्क्वेअर तिघांमधून कॉमन घेतलं. लक्षात आली का ही स्टेप सगळ्यांना? स्क्वेअरिंग ऍडिंग. आता इथे बघा हे ए स्क्वेअर आणि हे दोन्ही कॅन्सल होतात. ए स्क्वेअर बरोबर हे कॅन्सल होतं. ते का कॅन्सल होतं? ह्या ए ची ए म्हणजे काय आहे? हा ए म्हणजे काय? सिन्स ए म्हणजे काय आहे? ए म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार आहे. ह्या ए बारची मॅग्निट्यूड आहे आणि ए बारची मॅग्निट्यूड आपण इथे कशी दाखवणार? A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर कशामध्ये? स्क्वेअर रूट मध्ये. मग देअरफॉर हे स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं तर काय मिळतं? ए स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर मिळतं की नाही? म्हणून ए स्क्वेअर बरोबर हे इकडची साइड कॅन्सल झाली. समजलं? देअरफॉर खाली काय शिल्लक राहिलं? इकडे हे अगोदर लिहितो. कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे काय? L स्क्वेअर. कॉस स्क्वेअर बीटा म्हणजे काय? M स्क्वेअर. कॉस स्क्वेअर गॅमा म्हणजे काय? N स्क्वेअर. कारण हे LMN आहे आणि इकडे काय शिल्लक राहिलं? 1. तर हे रिलेशन प्रूव्ह झालं. समजलंय का सगळ्यांना हे? गॉट इट? ओके. मग आता इथे प्रूफ मध्ये इथे म्हणा प्रूफ मध्ये असलेला लेट ए बार A1 I cap A2 J cap
A3 K cap, be any vector along, any म्हणण्यापेक्षा be a non-zero vector, any म्हटल्यावर झिरो पण येतो ना त्यात, non-zero vector along line L, ही लाईन L म्हणा, and alpha, beta, gamma are direction cosines of a line L. मग ही फिगर काढा आणि हे साईडला लिहा, हे लिहा अगोदर, त्याच्यानंतर हे लिहा, सॉरी त्याच्यानंतर काय लिहायचं तुम्ही, हे लिहायचं, त्याच्यानंतर हे लिहा आणि मग हे येत आहे, ठीक आहे, त्यानंतर हे लिहून काढा, सिक्वेन्स नीट लक्षात ठेवा, हे असं, मग हे आणि मग प्रूफ, परीक्षेला येतो प्रूव्ह करायला हा.